साहेबांना लागलं. 6 वेळा आमदार झालेले आहेत आणि तो संतोष देशमुखचा भाऊ स्वतःचे म्हणजे भावाला न्याय मिळावा यासाठी इथे येतो आणि तुम्ही इथं स्टाईल मारता. आणि मग आज गेल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण बघितलं तर आव्हाड साहेबांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही गुंड घेऊन येता. पासेस होते का, त्याच्यावर कुठल्या कुठल्या कारवाई झाल्या होत्या, कुठले कुठले कलम लावले होते. आणि मग तिथं अधिवेशनामध्ये जिथं नितीन देशमुख पास घेऊन आलेला एक कार्यकर्ता फक्त आव्हाड साहेबांवर तिथं हल्ला होऊ नये म्हणून तो पुढे येतो आणि तो या 4 माणसांबरोबर तिथं लढतो. आणि तरी कुठेही अंगावर गेला नव्हता, ते लोक अंगावर आले होते. ते कुठे 4 लोक एकावर तुम्ही केस करता, बाकीचे 3 कुठे आहेत? मग इथं तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहात की तुमचा कार्यकर्ता, तुमचा आमदार, तुमचा मंत्री, तुमचा याच्याच मागे तुम्ही राहणार आहात का? सामान्य लोकांना तुम्ही काय संदेश देणार आहात? मग इथं तुमच्या शक्तीचा आणि एवढे आमदार तुमचे निवडून आले त्याचा वापर फक्त तुम्ही कशासाठी करा? दडपशाही. हे पटणार नाही, हे चालणार नाही. हे महाराष्ट्राला चुकीचा संदेश जातोय आणि म्हणून आव्हाड साहेब आतापर्यंत 1:30 वाजलेत तरी इथं लढत आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर त्या ठिकाणी आहोत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. रोहित दादा सर, काय सांगाल? अगदी गोपनीय पद्धतीने अगदी रात्रीचे 1:15 वाजलेले आहेत. 1:15 रात्रीच्या वेळी जे आहे नितीन देशमुख यांना ह्या ठिकाणाहून पोलिसांनी सुरक्षित नेलं जातं. ह्याकडे कसं पाहता? नितीन देशमुखाचा विषय आहेच. आम्ही त्यांच्याबरोबर आहे, ते आमचे कार्यकर्ते आहेत. आमच्या नेत्यांवर हल्ला होत असताना एक कार्यकर्ता पुढे सरसावतो आणि अंगावर सगळे हल्ले घेतो. आम्ही त्याचा अभिमान त्या ठिकाणी मानतो. पण हे 4 लोक जे आले आणि तुम्ही व्हिडिओ जर बघितला आणि तुम्हीच मराठी मीडियाने जो व्हिडिओ पुढे आणलेला आहे, एक व्यक्ती तिथं खुणवतो आणि हे 4 लोक तिथं जातात. काय संदेश देता तुम्ही की विधिमंडळामध्ये गुंड घेऊन तुम्ही येऊ शकता? रस्त्यावर गुंड आहेत, महिलांवर अत्याचार चालतात, सामान्य लोक आज अडचणीत आहेत. संतोष देशमुख असेल, सूर्यवंशी असतील, मुंडे हे न्याय मागण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि इथं काय संदेश की आमदारांवर हल्ला होत असताना तिथे तुम्ही गुंड आणता आणि त्याच्यात आमच्या या कार्यकर्त्यांवर जो पास घेऊन आला होता त्याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करता. आणि हे 4 लोक ज्याच्यावर ऑलरेडी कुठले वेगवेगळे कलम आहेत त्यांना तुम्ही सहजपणे विदाऊट पास आत आणता. आहेत कुठं ते? आता 400 लोक पोलीस इथे येत असतील. एक फक्त हा विषय आम्ही काय मानतोय, संविधानिक पद्धतीने इथं बोलण्याचा प्रयत्न करतोय. 400 पोलीस आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासन सामान्य लोकांना काळजी घेण्यासाठी पोलीस नाही. आमचं फक्त म्हणणे चर्चा करा आणि जे बाकीचे 3 आहेत त्यांच्या सुद्धा त्या ठिकाणी कारवाई करणं फार महत्वाचं आहे. अशा पद्धतीने सिलेक्टिव्ह तुम्ही कारवाई करत असाल तर हे योग्य नाही, हे योग्य दिसत नाही. विधिमंडळामध्ये गुंडागर्दी करणारे आणि जे काही झुंडशाही करणारे लोक आहेत त्यांना सुद्धा कारवाई झालीच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आमदार और सर हिंदी में बताइए कि देर रात जिस प्रकार से विधान भवन की ऐसा है, हमको फंसाया. हम और जयंत पाटिल जाके अध्यक्ष जी शाम में मिले. पूरी वारदात सुनने के बाद अध्यक्ष ने कहा कि खत्म कर देंगे, रात को इनको हाउस खत्म होकर छोड़ देंगे. अध्यक्ष है, हमने भरोसा रखा. फिर हम सचिव है भोले, उनके पास गए. उन्होंने भी कहा कि जैसे ही हाउस खत्म हो जाएगा हम छोड़ देंगे. आप मुझे कहा कि आप जाइए, आप जाने के बाद प्रेस वगैरह सब चली जाएगी. हम गए, बाद में उसको खींचतान पे गाड़ी में लाया और गाड़ी में बिठा दिया. हम गाड़ी के सामने आके बैठ गए. 400-500 पुलिस फौज लेके कार्यकर्ताओं खींचातानी करता, कार्यकर्ताओं को धर के दबोच के तो नितिन देशमुख के को 10 जन ने दबाया, उसके गले में हाथ डाला और उसको घसीटते हुए लेके गए. वो मकोका को आरोपी जिसने नितिन देशमुख को हाउस में घुस के मारा, वो किधर है? वो खूनी और एक लड़का था उसमें, वो खूनी है, वो किधर है? यानी मकोका का आरोपी, 302 का आरोपी, ये सब जाके विधान भवन में मारते रहो. वीडियो है उसका, इशारा करते हुए उस आदमी का वीडियो है. उस आदमी के साथ जितने लोग खड़े थे वो जाके अंदर मारते वीडियो है. वो किधर है साहब? किसको छुपा रही है सरकार? मकोका के आरोपियों को. लानत है ऐसे सरकार पे, लानत है ऐसे सरकार पे. ये मंदिर है, ये गणतंत्र का मंदिर है. इस मंदिर में संविधान की पूजा की जाती है. इस संविधान को लाथाड़ा जा रहा है. हमको अध्यक्ष ने कमिटमेंट दी थी.
अध्यक्ष इतनी झूठी बात करेगा तो किसको किसको मानेंगे हम इस मंदिर में? इस मंदिर के प्रमुख अध्यक्ष है, आप हमसे झूठ बात कर रहे हो, हमको बोल रहे हो कि छोड़ देंगे। मैं बोल रहा हूं अब हमारे साथ जयंत पाटिल नहीं है ना, आप जयंत पाटिल से पूछिए। अगर यही झूठ मूठ की बातें करने वाली है तो क्या भरोसा रखेंगे? हम तो रास्ते पे लड़ने वाले लोग हैं, लढेंगे। और साहेब मराठीत सांगा की ज्या पद्धतीने तुम्हाला विधानसभा अध्यक्षांनी शब्द दिला होता तो पाळल्याने तुमच्यासोबत असं धोका आहे की झालाय? मला शब्द दिला सोडून द्या, माझ्यावर जयंत पाटील आम्ही दोघा अध्यक्षांकडे गेलो. अध्यक्ष म्हणाले की हाऊस संपेल आपण सोडून देऊ. आम्ही अध्यक्षांवर विश्वास ठेवला. ठीक आहे, अध्यक्ष बोलतायत, अध्यक्ष मालक आहे. अध्यक्ष निघून गेले, मी सुद्धा अध्यक्षांबरोबर बाहेर पडलो. नंतर भोळे नावाचे जे सेक्रेटरी आहेत त्यांच्याकडे गेलो. तेही म्हणाले अध्यक्षांनी सांगितलेलं हाऊस संपलं की सोडून देतो. आता मी म्हटलं की साहेब गर्दी कमी करतो, मी स्वतः जरा थोडं बाहेर जातो. मी बाहेर गेल्यावरती नंतर कळलं की अध्यक्ष आले, मीटिंग झाली आणि ह्याला गाडीत बसवायला घेतला. मी इथे आलो, गाडीसमोर बसलो आणि ज्या पद्धतीने 500 पोलीस घेऊन आले. अरे काय चालू आहे काय? मकोकाचा आरोपी तुमच्या हातनं पळून जातो, तो आतमध्ये जाऊन मारतो, त्याच्याबरोबर अजून एक खुनातला आरोपी आहे. अशी गुंडांची टोळी जाऊन आतमध्ये मारामारी करते. सगळा व्हिडिओ तुम्हाला सगळ्या पत्रकारांकडे, खुणवतांचा व्हिडिओ आहे, मारतानाचा व्हिडिओ आहे. आणि जो मार खातो त्याला तुम्ही अटक करण्यासाठी 500 पोलीस घेऊन येतात. और साहेब शेवटचा दिवस आहे, काय स्ट्रॅटेजी असणार आहे? आता मरिंडर पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत. स्ट्रॅटेजी काय असणार? स्ट्रॅटेजी काय नसणार. सत्तेचा माज आणि मुजोरी जनता उतरव. आमचा जनतेवरती आणि व्यवस्थेवरती प्रचंड विश्वास. रोहित दादा, ज्या पद्धतीनं तुम्ही रात्री 1:30 वाजता विधान भवनात पोहोचलेला आहात, नितीन देशमुख यांना घेऊन तर गेलेले आहेत, पण आता पुढे काय तुमची मागणी आहे? बघा, शेवटी पवार साहेबांचा विषय होता. जो काही सत्तेत असणारा आमदार ज्या पद्धतीने एक विरोधी पक्षातल्या आमदारांना वागवतो, एक तर हे सिनियर आहेत, हे आदर ठेवतात, मीडियाशी बोलताना आहोजावो त्या ठिकाणी करतात, आणि तो आमदार फक्त सत्तेत आहे म्हणून मुजरून त्या ठिकाणी जर तिथं अहंकार दाखवत असेल, हे कितपत योग्य आहे? अरे तुरे बोललं जातं. आणि त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर आव्हाड साहेबांना मेसेजेस आलेले आहेत. तुला बघतोच, तुला मर्डरच करतो, तुला मारून टाकतो, आई बहिणीवरून शिव्या दिलेल्या आहेत. त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? तर तुमचं पोलीस प्रशासन एवढंच सज्ज असेल तर त्या लोकांना तुम्ही पकडा ना, त्याच्यावर तुम्ही तिथं कारवाई करत नाही. आणि मकोका लागणारा एक व्यक्ती, एक मर्डरर व्यक्ती जो तिथं विदाऊट पास आत येतो, तिथं एक आमदार तिथं फक्त डोळ्याने खुणवतो आणि तिथं आव्हाड साहेबांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो. आव्हाड साहेब सापडत नाहीत म्हणून नितीन देशमुखवर हल्ला तिथं केला जातो. त्यामुळे आम्ही आमच्या नेत्यांबरोबर आहोत, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर आहोत. आणि ही जी मगरुरी नाही या सरकारची, ती कुठेतरी लोकांसमोर आली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू. आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्याला बाहेर काढण्याचा 100% तिथं प्रयत्न करू. आता सुद्धा हे झाल्यानंतर आम्ही त्या जे कुठलं पोलीस स्टेशन असेल तिथं जाऊ. आम्ही कार्यकर्त्यांची साथ, सामान्य लोकांची साथ, संविधानाची साथ आणि जे काही त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये कशी राखली जाईल आणि तो संदेश लोकांना कसा दिला जाईल, हे जे सरकार आहे त्याचं दुटप्पी भूमिका असते. फक्त नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना, आमदारांना कुठेतरी पाठिंबा द्यायचा आणि सामान्य लोकांना वाऱ्यावर सोडून द्यायचं, ही दुटप्पी भूमिका लोकांसमोर आली पाहिजे. आणि उद्या नक्कीच आम्ही जेव्हा अधिवेशनामध्ये येऊ हा मुद्दा मांडू, त्याच्या आधी मीडियाच्या समोर मांडू. पण हे जे काय आहे, वस्तुस्थिती आहे, या सरकारला फक्त राजकारण करायचंय, त्यांना बाकी काही गोष्टीचं घेणं देणं नाही. हे लोकांसमोर आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही. आव्हाड साहेब, कार्यकर्ते मात्र आतापासूनच विधान भवनाकडे यायला सुरुवात झालेली आहे. उद्यापर्यंत किती कार्यकर्ते येणं अपेक्षित आहेत महाराष्ट्रातले? काय आमची ताकद दाखवून कार्यकर्ते बोलून ताकद नाही दाखवते, पण प्रशासन आणि शासन यांचा जो अतिरेकीपणा आहे. हे मकोकाचा आरोपी कुठे आहे? मी डीसीपी मुंडेंना विचारलं, मकोकाचा आरोपी कुठे आहे? म्हणजे तपास करू ना. म्हटलं व्हिडिओ बघा ना मारतानाचा. अहो मुंडे साहेब, म्हटलं व्हिडिओ बघा ना मारतानाचा. मला धमकी दिल्याचा SMS, ट्विट, नंबर सकट मी टाकला. काय केलं पोलिसांनी? तुझ्या आई बहिणीवर शिवी देऊन तुला गोळ्या घालू इथपर्यंतचा तो ट्विट आहे. पोलिसांनी काय केलं? तो नंबर शोधला कोणाचा आहे? म्हणजे पोलिसांनी सर्वसामान्यांचं म्हणणं ऐकूनच घ्यायचं नाही.
फक्त सत्तेपुढे जी हुजूर करायचं का? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.